तीन संशयितांसह 2 दुचाकी हस्तगत. अंबड पोलिसांची कारवाई. 3 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरी केलेल्या 2 दुचाकी हस्तगत करण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मागील महिना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या चोरीच्या दुचाकीचा शोध सुरू असताना अंबडच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी समाधान शिंदे, अनिल गाढवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित अंबड लिंक रोड येथील केवल पार्क परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार पोलिसांनी सापळा रचून हाशिम हरून खान वय वर्षे 23 राहणार केवल पार्क, साहिल गुलशन पठाण वय वर्षे 21 राहणार पाथर्डी फाटा, शाहरुख रेहमतुल्ला खान वय वर्षे 19 राहणार विजयनगर सिडको या 3 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 75,000 रुपये किमतीच्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण रौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पवन परदेशी, किरण गायकवाड, सचिन करंजे, समाधान शिंदे, तुषार मते, कुणाल राठोड, योगेश शिरसाट, घनश्याम भोळे, सागर जाधव आदींनी केले आहे. दिनांक 13/2/24 रोजी अंबड पोलीस स्टेशन हद्दीतून एक मोटरसायकल MH15 JK 7273 7243 ही कोणीतरी चोरून नेली होती. त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होती. सदर मोटरसायकलचा शोध घेण्यासाठी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख तसंच DCP मॅडम मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही शोध घेत होतो. आम्ही आमच्या DB टीमला सांगितलं होतं. त्याप्रमाणे DB टीमचे अंमलदार समाधान शिंदे आणि अनिल गाढवे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरची गाडी ही हाशिम हरून खान राहणार कब्रस्तानच्या मागे अंबड लिंक रोड, साहिल गुलशन पठाण राहणार साईबाबा मंदिराच्या बाजूला पाथर्डी फाटा आणि शाहरुख रेहमतुल्ला खान राहणार विजयनगर सिडको ह्या तिघांनी मिळून चोरली असल्याबाबत माहिती मिळाली. म्हणून त्या तिघांना विश्वासात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ही गाडी तर काढून दिली, पण त्याचबरोबर त्यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 14/24 कलम 379 IPC मधील सुझुकी कंपनीची एक्सेस मोटरसायकल MH15 FS 3929 ही पण चोरल्याबाबत कबुली देऊन ती पण मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आली आहे. दोन्ही मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या आहेत. अजून चौकशी करून त्यांनी अजून काही मोटरसायकली चोरल्या आहेत का याबाबत त्यांच्याकडे चौकशी करीत आहोत. सर, या मोटरसायकली कुठून रिकवर केल्यात आपण? या मोटरसायकली दोघंही त्यांच्या घरूनच रिकवर झालेले आहेत. आरोपींच्या घरून? आरोपी ह्या मोटरसायकल वापरत होते का? कदाचित वापरत होते. त्यांनी बाजूला लावून ठेवत आहे. मोटरसायकल चालू अवस्थेतले आहेत. ते अंबड पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यात पाहिजे आरोपी होते. त्यांचा आम्ही शोध घेत होतो तेव्हा ही सगळी माहिती मिळाली. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.